नमस्कार. मोठी माणसं म्हणून कुणाला म्हणायचं? अर्थात ज्यांचं वय वाढलंय ती मोठी माणसं. सो सिम्पल. असो, मला काय वाटतं माहिती आहे का, की फार थोडी माणसं अशी असतात की ज्यांना दुसऱ्यांच्या प्रती कमालीचं कौतुक असतं आणि ते कौतुक ती बोलूनही दाखवतात. अदरवाईज आपण खूपशी सारी अशी माणसं बघतो की ती फक्त स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल, स्वतःच्या गोतावळ्याचंच नेहमी प्रचंड कौतुक करत असतात. अर्थात ते स्वाभाविकही आहे, पण ज्यांना इतरांविषयी, इतरांच्या कामाबद्दल, कर्तृत्वाविषयी फार छान कौतुकास्पद असं बोलता येतं, ती माणसं मोठी माणसं. असं एक सर्वश्रुत जगन्मान्य मोठं नाव म्हणजे लेखिका शांताबाई शेळके. त्या एवढ्या मोठ्या लेखिका, रसिकांनी ज्यांच्यावर भरभरून प्रेम केलं अशा गीतकार कवयित्री शांताबाई शेळके. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर इतकं स्टारडम, पण तरीही इतरांच्या कामाविषयी, कलाकृतींविषयी त्या अत्यंत भरभरून बोलायच्या. अनेक कवी कवयित्री यांच्या कविता त्यांना खूप आवडायच्या. खऱ्या अर्थाने त्या काव्यप्रेमी, रसिक वाचक होत्या. आस्वादक शांताबाई शेळके असंही त्यांचा एक नावलौकिक होता. आणि म्हणूनच की काय, त्यांनी त्यांच्या आवडत्या कवितांवर एकेकाळी अंतर्नाद या मासिकातून एक सदर चालू केलं होतं की त्यांना आवडणारी कविता आणि मग त्या कवितेवर त्यांना काय वाटतं याविषयी त्या लिहायच्या. अशीच त्यांना आवडणारी एक संजीवनी मराठे संजीवनी ताईंनी त्यांच्या भिंतीवरती या नावाखाली एक खूप छान कविता लिहिली आणि ती शांताबाईंना खूप आवडायची. या कवितेत संजीवनी ताईंनी भिंतीवर लटकत असलेल्या एका देखण्या चंदन पुतळीचं खूप छान वर्णन केलं आहे. आणि ते वर्णन करता करताच नंतर त्या चंदन पुतळीचं, स्मितहास्य चंदन पुतळीचं आणि स्वतःचं असं एक नातंही उलगडलं आहे. कवितेचं शीर्षक आहे भिंतीवरती. भिंतीवरती लटकत राहे एक गोमटी चंदन पुतळी, लावण्याची तिच्या नव्हाळी अंग प्रत्यंगी मुसमुसली. स्कंधावरती एक तार अन कमल पुष्प घे उजव्या हाती, तृणपात्यांतून लकेरी परी हुंगत गुंगत फिरत जायती. गाली स्मितहास्याच्या रेषा मुरड बोलते अधरावरली. गाली स्मितहास्याच्या रेषा मुरड बोलते अधरावरली. मी कवी प्रतिभा अद्भुत अस्थिर, मी नच केवळ चंदन पुतळी. सरस्वती स्वरूप असं हे चंदन पुतळीचं वर्णन संजीवनी ताईंनी केलं आहे. आणि ती काय सांगते की मी नच केवळ चंदन पुतळी, मी कवी प्रतिभा अद्भुत अस्थिर, मी नच केवळ चंदन पुतळी. एकांती निशब्द निरामय चाले अमुचे सहसंवेदन, मी संसारी ती फलकावरी, बंदिस्त तशा निसंग उन्मन. एकांती निशब्द निरामय चाले अमुचे सहसंवेदन, मी संसारी ती फलकावरी, बंदिस्त तशा निसंग उन्मन. गात गतीचे गीत अगतिका, ती मधुरा नांदे मज जवळी. जननांतरीच्या ऋणानुबंधित, मी आणिक ती चंदन पुतळी, मी आणिक ती चंदन पुतळी. मस्त आहे ना कविता. संजीवनी ताईंनी ती भिंतीवर लटकत असलेली देखणी चंदन पुतळी आणि स्वतःचं जन्मोजन्मीचं जे नातं आहे ते नातं कुठेतरी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. शांताबाईंना इंदिरा संत यांच्याबद्दल अमाप कौतुक होतं. इंदिरा संतांच्या कविता त्यांना खूप आवडायच्या. इंदिरा संतांबद्दल शांताबाईंनी असं लिहिलं आहे की गेली अनेक वर्ष मराठी काव्य प्रांतात स्वतःच्या
स्वयंभू तेजाने तळपणारं हे ठळक आणि ठसठशीत कविनाम म्हणजे इंदिरा संत. केवढे छान कौतुकाचे शब्द आहेत ते शांताबाईंचे इंदिरा संतांच्या प्रती. इंदिरा संतांची डोळे वाटुली संपेना अशी एक खूप छान कविता आहे की जी शांताबाईंना फार आवडायची. ही कविता म्हणजे आहे एकाकीपणाची मस्त कविता आहे. डोळा वाटुली संपेना, इथे रंगली पंगत मिटक्यांची भुरक्यांची, साधा सुधा माझा हात बाळजीभ अमृताची. इथे चालला अभ्यास, इथे झाली भातुकली, गोष्टी गाणीनी मस्करी खोली भरून राहिली. इथे घडले पतंग, इथे फिरला भोवरा, इथे हदगा मांडला, इथे खुडला मोगरा. खेळा शाळेच्या मागून दूर दूर दिसा काठी, सांजावाता दारामध्ये कमरेला घट्ट मिठी. दिसा माशी वाढताना घर झाले हे लहान, दिसा माशी वाढताना घर झाले हे लहान, पालवीत पंख नवे गेली याच दारातून. सांज टळली तरीही दार लावावे वाटेना, सांज टळली तरीही दार लावावे वाटेना, वळेल का कुणी मागे डोळा वाटुली संपेना. संपावया हवी वाट लावायला हवा दिवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा. डोळा वाटुली संपेना, इंदिरा संत यांची ही कविता. पहा इथल्या ज्या या ओळी आहेत की सांज टळली तरीही दार लावावे वाटेना, वळेल का कुणी मागे डोळा वाटुली संपेना. या ज्या 4 ओळी आहेत यांचा अर्थ जो आहे तो अतिशय साधा आहे आणि तो अनुभव जो आहे तो आज अनेक वृद्ध मातापिता घेत आहेत की मुलं मोठी होऊन ती आपापल्या मार्गाने जातात, कुठे दूर देशी जातात, कुठे अजून नोकरीच्या ठिकाणी आईवडिलांपासून लांब जाऊन राहतात आणि मग घरी आईवडील एकटे राहतात. पण या ओळींचा अर्थ इंदिराबाईंसाठी अजून वेगळा आहे. तो असा की आत्ता मला या निमित्ताने सुरेश भट, कवी गझलकार सुरेश भट यांची एका गोष्टीसाठी आठवण होते की सुरेश भट एकदा असं म्हणाले होते की कविता जर का समजून घ्यायची असेल तर प्रथम थोडं कवीला समजून घेतलं पाहिजे. ते अशासाठी की कवीचं आयुष्य, कवीचा तो त्यावेळचा काळ आणि हे सगळं जर का माहीत असेल तर कवींनी काय मांडलं आहे कवितेत त्याचा अर्थ कळायला अजून मदत होते. तर या इंदिरा संत यांच्यासाठी या ओळींचा अर्थ असा आहे की इंदिराबाईंचं वैवाहिक जीवन जे होतं ते संसार अवघ्या 10 वर्षांचा, म्हणजे लग्न झाल्यानंतर अवघ्या 10 वर्षातच त्यांच्या पतींचं निधन झालं. त्यांचं हे सांसारिक जीवन, दोघांचं सहजीवन असं 10 वर्षाचं आणि त्यानंतरचा अख्खा संसार हा एकट्या इंदिराबाईंचा. त्यामुळे हे जे सगळं आहे की कवितेत पहिलं जे वर्णन आहे की इथे चालला अभ्यास, इथे झाली भातुकली, गोष्टी गाणी मस्करी, घडले पतंग, फिरला भोवरा, हदगा मांडला, किंवा शाळेतले अभ्यास, खेळ, हे सगळं जे आहे हे सगळं इंदिराबाईंनी एकटीने केलेलं आहे. आणि मग ही मुलं मोठी होऊन आपापल्या पुढच्या मार्गाला निघून गेली आहेत आणि इंदिराबाई एकट्या आहेत, पती देखील नाहीत. आणि ही एकाकीपणाची, त्या आठवणींची कविता आहे. आणि म्हणून हे स्वानुभवाचं आहे की जो हा अनुभव तसा सगळ्यांचाच आहे की सांज टळली आहे तरी देखील दार लावावे वाटेना, वळेल का कुणी मागे, कुणीतरी येईल. आठवणीने, आईच्या आठवणीने, आईवडिलांच्या आठवणीने कुणीतरी वळेल का मागे, डोळा वाटुली संपेना. वाट पाहणं संपत नाही. पण पुढे इंदिराबाई काय म्हणतात की
असं जरी असलं तरी संपायला हवी वाट, लावायला हवा दिवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा. कारण हे दैनंदिन आयुष्य कितीही काही झालं तरी दैनंदिन आयुष्यातली जी कर्तव्य आहे ती चुकत नाहीत, ती नेटाने पुढे चालवावीच लागतात. हा एक स्वानुभव चे बोल आहेत आणि हा सार्वत्रिक अनुभव देखील आहे. डोळा वाटुली संपेना. खूप हृदयस्पर्शी अशी एक कविता आहे इंदिराबाईंची की जी शांताबाईंना फार आवडलेली कविता. एकाकीपणाची आहे पण आवडणारी आहे. शांताबाईंचं कवयित्री अरुणाताई ढेरे यांच्याशी प्रचंड सख्य होतं. म्हणजे अगदीच जीवाभावाच्या मैत्रिणी. आणि मैत्रीत वयाचं अंतर वगैरे असं काही नसतं मला वाटतं. त्यामुळे दोघींचं खूप छान सख्य होतं. कविता स्मरणातल्या हे जे शांताबाईंचं पुस्तक आहे, हे पुस्तक तर त्यांनी अरुणाताईंनाच स्नेहपूर्वक अर्पण केलं आहे. आणि त्यांचं सख्य पहा किती होतं. त्या अर्पण पत्रिकेत शांताबाई काय म्हणतात, डॉक्टर अरुणा ढेरे हिला स्नेहपूर्वक अर्पण. प्रिय अरुणा, कवितांवरून आपण कितीदा तरी उत्कट प्रेमाने भरभरून बोललो, त्या निर्भर सुखसंवादाला स्मरून. अरुणाताईंना त्यांनी स्वतःचं एक पुस्तक स्नेहपूर्वक अर्पण केलं आहे. अरुणाताईंची एक कविता शांताबाईंच्या या जन्मोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्यासाठी, त्यांच्या मैत्रीसाठी खूप छान कविता आहे अरुणाताईंची. नीलकंठ. ज्याच्या अस्तित्वाचे पुरावे देता येणार नाहीत उद्या किंवा कदाचित पुढच्या क्षणीही, अशा दाखवीन मी तुला पुष्कळ गोष्टी. ज्याच्या अस्तित्वाचे पुरावे देता येणार नाहीत उद्या किंवा कदाचित पुढच्या क्षणीही, अशा दाखवीन मी तुला पुष्कळ गोष्टी. उदाहरणार्थ, हा निळा एकटेपणा आभाळभर, ही पिवळी लकेर वाऱ्यावर, हे हिरवे रान अंधारभर, ही लाल ठिणगी अंगभर. तसे शाश्वताचे नखही कधी लागते अशाश्वताला आणि होते जखम तीव्र धारेची, मग गोष्टी ठामच वाटतात कधी कधी. उदाहरणार्थ, तो पहाडी विस्तार अपरंपार, ती महानदीची ओली धार, ते स्तब्ध चांदणे पाण्यावर, तो शोकाचा हृदयाकार. आपण नये नाकारू अशाश्वत आणि नये नाकारू शाश्वताची जखम. कारण ओठ असतात आपल्याला अन जखमेत असते रक्त. पिऊन कधी कसे घ्यायचे जहर याचा निर्णय करायचा फक्त. मग उरेल तो नीलकंठ असा संपूर्ण क्षण आपल्यासाठी आणि त्यात आपले एकमेकांचे असणे. अपार हवेसे तरीही केवढे जीव घेणे. मग उरेल तो नीलकंठ असा संपूर्ण क्षण आपल्यासाठी आणि त्यात आपले एकमेकांचे असणे. अपार हवेसे तरीही केवढे जीव घेणे. अरुणाताई ढेरे. शांताबाईंसाठी की ज्या रसिक, वाचक, आस्वादक शांताबाई आणि काव्यप्रेमी, खऱ्याखुऱ्या काव्यप्रेमी शांताबाई. शांताबाई शेळके. शब्दोत्सव, सुखोत्सव.